मित्रांनो, अशा कुठल्या 7 चुका आहेत ज्या एंड सेम एक्झाम लिहिताना मुलंच करतात आणि त्याच्यामुळे पेपर जर आपण लिहिला 68 मार्काचा पडतात आपल्याला फक्त 44 मार्क. असं भरपूर वेळा होतंय की जेवढं लिहितो तेवढे मार्क पडत नाही किंवा आपण बॅकलॉग राहतो, फेल होतो. याच्यासाठी ज्या 7 मेन चुका आहे मुलं करतात त्या अवॉइड करायच्या आपल्याला. त्या कुठल्या आपण समजून घेऊया. या चुका अवॉइड करा. शुअर शॉट तुम्ही 68चा पेपर लिहिला तुम्हाला 62 मार्क पडतील. या पद्धतीने तुमची मार्कांची इन्क्रीमेंट होईल. मित्रांनो बघा, पहिला आहे आन्सर टू शॉर्ट और टू लॉंग. कसं असतं, आपल्याला वाटतं यार 5 मार्काचा प्रश्न आहे, मग आपण 2-4 पानं लिहू, मग काही लिहून मग आपल्याला फुल मार्क भेटेल किंवा एखादं एकदम छोटा आन्सर लिहू. असं काही नाही राहत. समजा 5 मार्काचा प्रश्न ना 1.5 पानं आन्सर ओके आहे. 10 मार्काचा प्रश्न असेल, 8 मार्काचा प्रश्न असेल, 2.5-3 पानं ओके आहे. सो खूप मोठं किंवा खूप छोटं याच्यावर आपले मार्क डिपेंड नाहीये. तर त्याच्यातले प्रॉपर पॉइंट कव्हर झाले का, अक्षर चांगलं आहे का, प्रॉपरली सिक्वेन्सली लिहिलं आहे का, याच्यावर आपले मार्क्स डिपेंडंट आहे. सो शॉर्ट लॉंग याच्या भानगडीत न पडता किती परफेक्शन किती आहे याच्या मागे लागा. कॉन्सेप्ट आपण लिहितो की याच्या मागे लागा. अवॉइड डायग्राम्स. आता डायग्राम मॅन्डेटरी सगळीकडे नाहीये, पण भरपूर ठिकाणी डायग्राम गरजेचे असतात. भरपूर ठिकाणी अल्गोरिदम आले, फ्लोर चार्ट्स आले. त्या ठिकाणी आपण जर थेरी लिहिण्यापेक्षा डायग्रामॅटिकली दाखवलं तर ते जास्त इम्प्रेसिव्ह होतं. कारण डायग्राम करताना आपला विचार तिथे येतो. आपल्याला किती कॉन्सेप्ट क्लिअर झाला हे एक्झामिनरला समजतं, तेव्हाच डायग्राम तयार होते आणि ते आन्सर जास्त मार्क देऊन जातं थेरी लिहिण्यापेक्षा. करेक्ट. सो प्रयत्न करा डायग्राम जिथे आपल्याला देता येईल ते बेस्ट राहील. नो अटेम्प्ट स्ट्रॅटर्जी. म्हणजे भरपूर वेळा काय होतंय की मुलं डायरेक्ट पेपर येताना डायरेक्ट लिहायला सुरुवात करतात आणि काय होतं, भरपूर वेळा अर्धे सगळे जे आन्सर येतात ते लिहून ठेवतात. काही काही प्रश्न अर्धवट सॉल्व्ह केलेले असतात, काही काही पूर्ण येत नाही, परफेक्ट येत नाही. असे लिहत लिहत जातात आणि जो मेन प्रश्न यायचा आहे तो पार मागे जातो. मग काय होतं, चेक करणारा बघतो पहिला प्रश्न चुकीचा आहे, यार मठ्ठ मुलगा आहे. दुसरा प्रश्न अर्धाच लिहिलाय, तिसऱ्याच्यात काही लिहिलंय पण प्रॉपर नाही लिहिलं. मग त्याचं तुमच्याविषयी इम्प्रेशन डाऊन होऊन जातं आणि मग ते इम्प्रेशन डाऊन झालं की मग पुढे बरोबर लिहिलं तरी तो फुल मार्क देत नाही. त्यामुळे प्रश्नपत्रिका अटेम्प्ट करण्याची पण स्ट्रॅटर्जी पाहिजे का जे फिक्स येतं आणि जे फुल आपल्याला जमतं ते आधी सोडवा. पहिले 3 प्रश्न जे आपल्याला फिक्स येतात, फुल येतात, 100% भारी येतात, ते आधी सोडवा. म्हणजे पहिले 10 मिनिटं एक्झामिनरचे ते पहिले 3 प्रश्न चेक करण्यात जातील आणि तेव्हा एकदा त्यांना कळालं की अरे मुलांनी भारी लिहिला, हुशार दिसतो, त्यांचा व्ह्यू झाला, हुशार दिसतो की मग ते मोकळ्या हाताने पेपर चेक करायला लागतात. मग आपल्याला मार्क चांगले पडायला लागतात. त्यामुळे पेपर अटेम्प्ट करण्यासाठी ती स्ट्रॅटर्जी बनवा की आधी सोपं आणि फिक्स येते, मग अवघड आणि अर्धवट जमतं ते. ह्या पद्धतीने काम करायचंय. हेडिंग्स आले, महत्वाचे आहे तिथे आपण हेडिंग देणं, पॉइंट वाईज लिहिणं, बरोबर. महत्वाच्यांना अंडरलाईन करणं, कारण एवढं वाचत बसायला त्यांना टाइम नाही राहत. ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहे. फॉर्म्युला लिहिले, कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहिणं, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. नंतर उत्तर लिहिताना उत्तराला एक ढाचा पाहिजे ना. सुरुवातीला एखादा प्रश्न आहे, तो थेरी असेल, न्यूमरिकल असेल, त्याचा एक ढाचा आहे. इंट्रोडक्शन मध्ये काय आलं की काय आहे अपेक्षित ते शॉर्ट मध्ये आलं, मग मिडल मध्ये त्याचा जनरल बेस आला आणि एंडला त्याचं कन्क्लुजन आलं. या 3 पॅटर्न मध्ये कुठल्याही प्रश्नाचं उत्तर लिहायला लागतं. कुठल्याही थेरी असो, न्यूमरिकल असो, त्या पद्धतीने थोडा चेंज होईल, पण प्रत्येक क्वेश्चनला हाच पॅटर्न असतो. हिडर आपण म्हणतो ना, हिडर फुटर आणि इंटरनल गोष्टी, तसंच आहे. इंट्रोडक्शन म्हणजे फास्ट मध्ये कळतं. चेकर पहिल्यांदा पहिल्या 2-4 ओळी वाचतो, त्याला कळतं यार याला समजलं की नाही. मध्ये एवढं कोणी वाचत नाही, मध्ये अंडरलाईन पॉइंट केलेलं तेच बघितलं आणि एंडला कन्क्लुजन काय झालंय ते वाचलं जातं. त्यामुळे या 3 पॅटर्न मध्ये क्वेश्चनचा आन्सर लिहा. बघा तुम्हाला किती कॉन्फिडन्स भेटेल. तुम्ही लिहिलं ना 5 मार्काचं गणित, 5 पैकी आतापर्यंत तुम्हाला 2 भेटायचे, आता 5 पैकी 3, 3.5, 4 सुद्धा भेटतील मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं तर टाइम मॅनेजमेंट फेल होणं. म्हणजे काय होतं, आपण अभ्यास खूप करून जातो, प्रश्नपत्रिकाही घरी सोडवतो, पण चूक ही होते की घरी असताना 2.5 तासाचा पेपर आहे, मग 2.5 तास टाइम लावायचा, रूम मध्ये रूम लॉक करा, एकटेच बसा, 2.5 तासाचा अलार्म लावा आणि प्रश्न पेपर सारखा कोणीच डिस्टर्ब करायला नाही, कुठेच बघायचं नाही, पुस्तकं सगळे बंद आहे आणि 2.5 तास टाइम लावून पेपर सोडून बघा. यांनी काय होईल, आपल्याला कळेल आपल्याला टाइम पुरतोय की नाही, कुठले क्वेश्चन कधी करायचे. टाइम मॅनेजमेंटचं तुमचं प्रॉपर प्रॅक्टिस होईल, पेपर सोडवायची प्रॉपर प्रॅक्टिस होईल आणि तेव्हा तुम्हाला पेपरला गेल्यानंतर तो कॉन्फिडन्स तयार होईल. ज्या चुका पेपरला होणार ते इथेच होऊन जातील. अशा प्रकारे ऍटलिस्ट 2 पेपर 2.5 तास टाइम लावून त्या विषयाचे सोडून बघा तुम्हाला किती प्रॉपर टाइम मॅनेजमेंट तुमचं बसेल. आणि ते न केल्यामुळे टाइम मॅनेजमेंट सुद्धा फेल होतं. आणि या पूर्ण कॉन्सेप्ट मध्ये 7वा बोनस मुद्दा आहे आपला, तो आहे सेल्फ कॉन्फिडन्स. मित्रांनो, सगळं आहे पण स्वतःवर विश्वास जर नसेल तर जे वाचलंय ते सुद्धा आठवणार नाही. त्यामुळे जे वाचलं आहे ते बिंदासले असं समजायचं, मला सगळं येतं, मी सगळ्यात हुशार आहे, आजचा पेपर मी फाडून टाकणार आहे, मी जे लिहिणार ते बरोबरच आहे. या कॉन्फिडन्सने पेपर द्या.
लिहा, या चुका टाळा आणि या कॉन्फिडन्सने पेपर द्या. हे 7 मुद्दे फॉलो करा. 100% गॅरंटी देतो तुम्ही लिहिलं 68चं तुम्हाला 62 मार्क पडणार. यस, सो या कॉन्फिडंटली पेपर लिहा. पुन्हा एकदा रिकॉल करून देतो, आन्सर छोटं मोठं याच्या भानगडीत नका पडू, परफेक्ट लिहा. डायग्राम काढण्याचा प्रयत्न करा, डायग्राम टाळू नका. ओके, प्रश्न आधी सोपे सोपे सोडवा, फिक्स वाले सोडवा, फुल येतात ते सोडवा, मग अवघडवर जा. हेडिंग्स द्या, पॉइंट वाईज द्या, अंडरलाईन करा मेन प्रश्नांना. ओके, पण उत्तर लिहिताना इंट्रोडक्शन, कन्क्लुजन आधी मध्ये साचा, ह्या पद्धतीने प्रत्येक क्वेश्चन लिहा. टाइम मॅनेजमेंट, पेपर सोडून बघा, 2.5 तास टाइम लावून सोडून बघा, टाइम मॅनेजमेंट बसेल आणि कॉन्फिडंटली पेपर द्या. या गोष्टी, या चुका टाळा. 100% आपण 68चा पेपर दिला, आपल्याला 62 मार्क पडतात म्हणजे पडतातच. मित्रांनो, या स्ट्रॅटर्जीने कितीतरी मुलं आहे ज्यांचं 2428 होताना रिव्हॅल्यू टाकायला पेपर बॅकलॉग राहतो ना, तो सुद्धा पेपर निघून जातो. सो या स्ट्रॅटर्जी फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल आपल्या फ्रेंड्सला सुद्धा सजेस्ट करा आणि अभ्यास करताना नक्की आपलं पर्पल हॅट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. पर्पल हॅट ऍप आपल्या ज्युनियर सिनियर सगळ्यांना सजेस्ट करा. तुमच्या इंजिनिअरिंगचा कुठलाही पेपर लिहिताय पण फुल मार्क पडत नाहीये, तर आम्ही इथे सॉल्व पेपर दिले, नोट्स दिले, व्हिडिओज दिले, त्याच्यामध्ये आम्ही शिकवलंय कसं आन्सर लिहायचं. आम्ही जसं दिलंय त्या पद्धतीने आमच्या कोर्सेसमध्ये जे आन्सर दिले तसे फॉलो करा, त्या पद्धतीने लिहा. जेवढा पेपर लिहिला त्याच्यापेक्षा तुम्हाला 80-85% मार्क नक्की पडतील. सो मित्रांनो, बाकी व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पर्पल हॅट ऍप्लिकेशनवरून अभ्यास करा. नक्की आपण टॉप करूया. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.